एल आर्जिनिन चांगलं की वायग्रा आणि दोघांमध्ये नेमका फरक काय? कारण बऱ्याच जणांना असं वाटते की हे दोन्ही सारखंच काम करतं, पण तसं नाहीये. सर्वात आधी हे समजून घ्या की एल आर्जिनिन आणि वायग्रा ही दोन्ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेली आणि काम करणाऱ्या गोष्टी आहेत. वायग्रा ही एक मेडिसिन आहे जी की ठराविक वेळी घेतली तर ती थेट इरेक्शनसाठी मदत करते. म्हणजेच तुम्ही घेतल्यानंतर काही वेळात तिचा परिणाम लगेच दिसून येतो. पण एल आर्जिनिन हे एक सप्लिमेंट आहे. ते शरीरामध्ये जाऊन ब्लड फ्लो सुधारतं आणि तुम्हाला मदत करतं. म्हणजेच काय तर बॉडीला आतून सपोर्ट देतं. ते लगेच इन्स्टंट रिझल्ट देत नाही. पण प्रश्न येतो की एल आर्जिनिन आणि वायग्रा पेक्षा बेटर काही आहे का? डॉक्टर मुंदडा सांगतात की बेटर हा शब्द इथे योग्य नाहीच आहे मुळात. कारण दोघांचं काम वेगवेगळं आहे. ज्यांना कधी कधी अचानकच इरेक्शनची अडचण येते त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने वायग्रा दिला जाऊ शकतो. पण ज्यांना दीर्घकालीन ब्लड फ्लो रिलेटेड समस्या असतील, लाईफस्टाईलमुळे परफॉर्मन्स कमी होत असेल, तर त्यांच्यासाठी एल आर्जिनिन हा सुचवला जातो.